2 लास्ट मॅच आहे सिंहगड देवगड. यामध्ये सिंहगड अग्रेसर आहे. सिंहगडने जर तिसरा मॅच जिंकला तर मग क्वालिफाय. सिंहगडने 2 मॅच जिंकलेले आहेत. देवगडनं फक्त एकच मॅच जिंकलेला आहे. त्यामुळे कालच्या सारखी फाईट पाहायला मिळेल. काल जसं रायगड टीमकडे सर्वांचं लक्ष होतं, आजच्या दिवसामध्ये सिंहगड चॅम्पियन्सवर सर्वांचं लक्ष. खूप मजा येणार या मॅचचा विचार केला तर. तर मॅचला करूया सुरुवात. पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर आपल्यासोबत जॉईंट होतील. आजच्या दिवसातला मॅच क्रमांक 8. तो चलिए हमारे साथ कमेंट्री बॉक्स में जुड़ चुके रिबॉल जी माते सर. देखिए बात करेंगे. देखिए यहाँ पर मुकाबले के होती भी शेरवात. एक बेहतरीन मुकाबला दोनों टीमों में यहाँ पर शुरू होता हुआ. पहली गेंद विकेटों पर लगी. तूफानी गेंदबाजी, बहुत ही बढ़िया गेंदबाजी. चारों खाने चित कर दिया है बल्लेबाज को. विकेटों से टकराई. पहले विकेट का पतन होता हुआ. ठोक 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 डीजे. बिल्कुल प्रथमेश जी, देखा जाए तो गेंदबाज ने पहली ही बॉल पे पहली विकेट हासिल की, यानी कि बहुत ही अच्छी शुरुआत. यहाँ पे सराहना करूंगा मैं इस गेंदबाज की. बेहतरीन टिप्पा था. देखिए अनप्लेबल डिलीवरी जिसे कहा जाता है. बल्लेबाज खेल नहीं पाए, समझ नहीं पाए, जांच नहीं पाए और परख नहीं पाए. देखिए हाथ पर टैटू बना हुआ है. पैशन देखिए कमेंट्री के साथ. देखिए हाथ में माइक पकड़ा हुआ है हमारे रिबॉल सर. देखिए बात करेंगे यहाँ पर पैशन. ये क्रिकेट का खेल है ऐसा है ना भाई, अच्छे अच्छे को बिगाड़ देता है लेकिन जिंदगी भी संवार देता है. ये भूलना मत दोस्तों. बिल्कुल बिल्कुल आपकी बात से मैं सहमत हूँ, क्योंकि ये टेनिस क्रिकेट ने अच्छे अच्छों को बहुत बड़ा यहाँ पे शौक लगाया है. रिबॉल सर अच्छे खासे काम पे थे हम, लेकिन इस टेनिस क्रिकेट ने हमारा काम छुड़वा दिया भाई. 32,000 पेमेंट ले रहे थे हर महीने का, लेकिन ये टेनिस क्रिकेट के पागलपन ने हमें वहां से भी दूर कर दिया है. अब काम ना काज, सिर्फ आओ मैच में कमेंट्री करो, पैसा कमाओ और घर जाओ. लेकिन अच्छा यहाँ पे देखा जाए तो बहुत बड़ा क्रेज आया टेनिस क्रिकेट. IPCL यानी कि ISPL जैसी बड़ी टूर्नामेंट हमने देखी होगी, खिलाड़ियों को अमीर बनाने वाली टूर्नामेंट. लेकिन यहाँ पे एक बहुत ही सीधा कैच यहाँ पे छोड़ दिया फील्डर ने. और एक मौका. बड़ी बड़ी टूर्नामेंट ISPL, अभी रतन बुआ, एक कई सारे टूर्नामेंट्स है आज इंटरनेशनल लेवल तक देखने को मिल रहे हैं. एक मैन ऑफ द मैच के लिए 50,000 इनामी राशि, हर खिलाड़ी के लिए बेस्ट प्राइज 3 लाख, करोड़ों करोड़ों रुपयों का यहाँ पे बिल्कुल ये ISPL में खर्चा उठाते हैं. लेकिन यहाँ पे आया बेहतरीन चौवा 4 रनों के लिए. और यहाँ पे देखा जाए तो पहली ओवर का खेल ही खत्म हुआ और पहले ओवर के बाद कुल मिला के टोटल स्कोर आ चुका है. क्या गेंदबाजी नपुतुल्ली. केवल 7 रन पहली ओवर के बाद, केवल 7 रन नपुतुल्ली गेंदबाज अपने को देखने को मिली. गेंदबाज अनंता के द्वारा. नए गेंदबाज खुद की पहली और टीम की ओर से दूसरी ओर लेके आ रहा है गेंदबाज नितिन. लोहगढ़ ग्लैडिएटर्स विपक्ष हरियर हिटर्स. ये मुकाबला आज के दिन का 8वां मुकाबला. इसके बाद लास्ट मुकाबला है सिंहगढ़ चैंपियंस और देवगढ़ हीरोज के बीच में. सभी की निगाह इस मुकाबले की ओर है. वो टीम है सिंहगढ़ चैंपियंस. ये इस बेहतरीन मुकाबला होगा, इस बात में कोई दोहराई नहीं है. लेकिन
तो चलिए भाई चलते मैदान की ओर एक शानदार शानदार प्रतियोगिता की ओर एसपीएल यानी देखिए बात करेंगे यहाँ पर सुकापुर प्रीमियर लीग। देखिए यहाँ पर हमारे दमदार सरपंच साहब देखिए इनकी बात करेंगे। गांव के प्रथम नागरिक योगिता ताई देखिए इनकी बात करेंगे। योगिता ताई पाटिल देखिए हमारे इनके माध्यम से इनके हालांकि बात करेंगे इनके माध्यम से और साथ ही साथ हमारे राजेश जी पाटिल साहब रहेंगे, महेश जी पाटिल साहब होंगे। देखिए शानदार मेहनत जानदार प्रतियोगिता रूपेश दादा पाटिल देखिए जिक्र करेंगे हम। बहुत ही बेहतरीन आयोजन इस पूरे प्रतियोगिता का। बहुत ही तेज थी रिबॉल सर, व्हाइट बॉल का इशारा आता हुआ लेकिन और इस गति को देखकर याद आई रिबॉल सर की गेंदबाजी। देखिए भाई रफ्तार के सौदागर है इसीलिए रिबॉल क्या आता है ना भाई, निकलती गोली डिचका। तो बाबूशाह की आवाज निकाली है प्रथमेश ने और हमारे बिल्कुल विशु कोहली हंस रहे हैं। लेकिन यहाँ पे कैच, ये कोई भी गलती नहीं है, यहाँ पे आएगी विकेट और ये इस विकेट के साथ दूसरी सफलता। गेंदबाज अच्छी गेंदबाजी करते हुए, यानी कि ये पहली ओवर के बाद केवल 7 रन और दूसरी ओवर में आई सफलता। रुका हुआ स्कोर। तो चलिए बात करेंगे यहाँ पर नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए चौथे नंबर पर शायद पंकज आए नए बल्लेबाज। तो बात करेंगे देखिए यहाँ पर 4 नंबर के बल्लेबाज रिबॉल सर मैदान में आते हुए। यदि फास्टर गेंदबाज के देखिए हम बात करते हैं कि यहाँ पर लाइफ स्पेन क्रिकेटिंग करियर बहुत कम होता है, लेकिन बतौर फास्टर गेंदबाज यदि आपको ज्यादा समय तक रहना है लेकिन वो तो चर्चा होगी। लेकिन उससे पहले ये स्ट्रोक देखिए, अनोखे अंदाज में अंपायर ने दोनों हाथ ऊपर किया और बताया कि आया है यहाँ पर सरपंच चषक के बड़े मंच पर शानदार पंच 6 रन। बेहतरीन डे ऑपरेटिंग करते हुए उनकी भी मैं सराहना करूंगा। लेकिन जिस स्ट्रोक की जरूरत थी राह देख रहे थे बल्लेबाज, उनके बल्ले से आया क्रिटिकल हिट 6 रनों के साथ बढ़ता हुआ स्कोर जा चुका है 16 के ऊपर 16 रन। ये भी हवा में उठाया लॉफ किया लेकिन एलिमिनेशन कम है इस स्ट्रोक में। बिल्कुल नो मैंस लैंड एरिया में गेंद गिरता हुआ 3-4 फील्डर इस गेंद के पीछे आ रहे थे लेकिन देखते ही देखते 2 रन कंप्लीट। तेजी से 2 रन देखिए, आंखों में इशारा हुआ दोनों बल्लेबाजों में कि ये रन हमें पूरी करनी है और तेजी से भागे। दुक्के के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर की बात करेंगे यहाँ पर। देखिए 18 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए तगड़ी बल्लेबाजी करनी होगी। रुककर खेलने का प्रयास, विकेट कीपर के दस्तानों को छूकर गई, डिक्लेयर जोन में 1 रन मिलेगा भाई यहाँ पर। इसी बात का रिबॉल सर हमने जिक्र किया था। देखिए विकेट कीपर बहुत ही अहम भूमिका होती है इनकी। यदि डिक्लेयर जोन के ग्राउंड पर थोड़ी भी गलती भी तो हर बार ये 1-1 रन महंगा पड़ सकता है, क्योंकि एक मुकाबला आज के दिन में हमने देखा है कि बराबरी पर छूटा था लेकिन चेसिंग कंपलसरी की वजह से 1 रन से वो मुकाबला गंवाया। फिर से हवा में खेली है स्ट्रोक, कैच के नीचे फील्डर, बेहतरीन कैच, क्या जजमेंट किया इस फील्डर ने और लफका लिया कैच, बेहतरीन कैच और इसके साथ और एक विकेट का पतन। ठोक दीजिए। तो देखिए बड़े दिनों के बाद हमारे साथ कमेंट्री बॉक्स में रिवॉल जी मात्रे सर। देखिए याद है हमें पिछले साल पेट 9 की प्रतियोगिता में हमने कमेंट्री बॉक्स शेयर किया था। 3 दिन में लगभग 8 से 9 हज़ार नकद धनराशि इनाम हमने जीता था। यानी देखिए पेट के ग्राउंड पर, पेट के मैदान में ढेर सारा प्यार हम पर ज़रूर रहता है हर साल, लेकिन शायद उसके बाद हमने एक साथ कोई प्रतियोगिता की नहीं थी। उसके बाद डायरेक्टली आज सुकापुर प्रीमियर लीग में हमारे साथ जुड़ चुके हैं। इसी दौरान सन्माननीय अतिथियों का शुभागमन होता बा। आदरणीय सन्माननीय शशिकांतजी पाटील या व्यासपीठावर ज्यांचं शुभागमन झालंय त्या शशिकांतजी पाटील आपलंही सहर्ष स्वागत। मी आमच्या लाडके आयोजक आदरणीय सन्माननीय रुपेशजी पाटील, राजेशजी पाटील यांना विनंती करेन की शशिकांतजी पाटील यांना आपण सन्मानित करावं। ओहो, कॉट बिहाइंड द विकेट और एक विकेट चलती हुई, तू चल मैं आया, फिर से लौट चले पैवलिन के ओर और एक विकेट का पतन।
ठोकना डीजे, ठोक ठोक। ट्वेल्थ मैन तो भाई कमेंट्री बॉक्स में होना बहुत जरूरी है। ये क्या हुआ भाई, ये 12 खिलाड़ी तेजी से भागे, बल्ला लिया, अंदर चले गए। नए बल्लेबाज निखिल मात्रे मैदान में। अभी आउट होते हुए निखिल, नए बल्लेबाज मैदान में। देखिए हालांकि बात करेंगे, देखिए रिबाल सर यहाँ से एक के पीछे एक जो विकेट गंवा रही है यहाँ पर बल्लेबाजी करती हुई टीम दुविधा में आ सकती है, मुश्किलें बढ़ सकती है। यहाँ पर ड्राइव करने का प्रयास, फील्डर वहां पर मौजूद, थोड़ी सी गलती, इंडिया गेट से गेंद पीछे आते हुए दोनों पैरों के बीच से आई, हालांकि गेंद खराब फील्डिंग। बिल्कुल, यह देखा जाए तो लोहागढ़ टीम्स बीच भंवर में फंसी हुई है। उनकी नैया अभी कौन सा जिगरबाज ऐसा मांझा होगा इस नैया को किनारे तक लेके जाएगा। बड़ी मुश्किल है, यहाँ पे मांझा बनना पड़ेगा इस एक खिलाड़ी को। यस, कहते हैं ना कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और बिना कुछ किए जैसे कार नहीं होती, लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश करनी होगी इस मुकाबले में। ये अगली पेशकश ड्राइव किया है, बेहतरीन स्ट्रोक है, नन्हे मुन्ने खिलाड़ी भाग रहे हैं यहाँ से वहां। देखिए मैदान में कोई नहीं जाएगा, इस बात पर ध्यान दीजिए दोस्तों, क्योंकि ये एक प्रोफेशनल टूर्नामेंट आप खेल रहे हैं दोस्तों। 500 को 5000 नहीं है, और मराठी में कहा तो या शेतातल्या मॅची नहीं है, और इसलिए देखिए थोड़ा ध्यान दीजिए। मुकाबला जब शुरू होगा तब मैदान से कोई भागेगा नहीं यहाँ से बाहर, इस बात पर थोड़ा ध्यान दीजिए प्लीज। बिल्कुल बिल्कुल, ये बहुत बड़ी टूर्नामेंट्स है। 34 साल में ये बिल्कुल यहाँ पे बहुत अच्छी टूर्नामेंट अपने को देखने को मिल रही है। स्ट्रेट ड्राइव का स्ट्रोक, ओहो वहां फेंकना बहुत बड़ी यहाँ पे गलती की है इस फील्डर ने, क्योंकि वो डेंजर जोन है। वहां मिलेगी एक डिक्लेयर और एक रन, और इसी के साथ 2 रन से बढ़ता हुआ स्कोर टोटल जा चुका है 25 के ऊपर। 25 रन, लॉस ऑफ 4 विकेट। 4 विकेट के बाद 25 रन आ चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। फिर से गेंदबाज तैयार नहीं। अच्छा, हालांकि अच्छी टोटल देखिए बात करेंगे यहाँ पर 35-40 रन बनते तो एक अच्छी टोटल हो सकती है। फील्डर वहां पर टिप्पा गिरने का देखिए राह देख रहे थे, रन आउट का मौका। तो हाँ जी हाँ, अंपायर सहमत। अब कहा जाएगा बल्लेबाज को, कशाला 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 धाव रास्त आणि धावता धावता आता रन आउट झाला सर। कम ऑन डीजे। क्या बात है, ये देखिए इसे कहते हैं समय सूचकता, इसे कहते हैं टाइमिंग, इसे कहते हैं कि जब कमेंट्री बॉक्स से जो आवाज निकले उसी आवाज पर ये गीत आए। यही तो एक अच्छे डीजे ऑपरेटर की खासियत होती है, और टेनिस बॉल क्रिकेट में ऐसे डीजे ऑपरेटर बहुत कम देखने को मिलते हैं हमें। बिल्कुल नितिन दुंदरे डीजे ऑपरेटर की मैं सराहना करूंगा, उनके साथ साथ उनके डीजे ऑपरेटर। फिर चलते मैदान के ऊपर 1 रन बटोर चुके हैं बल्लेबाज, और 1 रन से बढ़ता हुआ स्कोर जा चुका है। टोटल देखा जाए तो 28 के ऊपर, 27 के ऊपर। ये जरूर हर बार हम कहते हैं ना, इस बात का जिक्र करते हैं, रायगढ़ बेल्ट में यदि हम आते हैं, MIDC बेल्ट में यदि हम आते हैं, तो डीजे नितिन दुंदरे, वाह भाई वाह, बहुत ही बेहतरीन। उनके पास इतने सॉन्ग्स हैं, इतने कमेंटेटर्स के डायलॉग हैं। उस दिन उन्होंने हमारा एक डायलॉग बहुत वायरल किया, लेकिन बहुत से ऐसे कमेंटेटर्स के डायलॉग होते, उन पर वो सॉन्ग बनाते। हाल फिलहाल में अनिल दादा ढोपरी इनके एक रील वायरल हुई थी, वो भी डीजे नितिन दुंदरे ने बनाई थी। बाबू शाह के ढेर सारे डायलॉग्स होते हैं वो वायरल करते हैं, प्रवीण गायकर के ढेर सारे डायलॉग्स वो वायरल करते हैं। तो ये काम होता है डीजे ऑपरेटर का। बेहतरीन डीजे ऑपरेटर की भूमिका यहाँ पर देखिए प्रशंसा होगी। अगली पेशकश, ओ गिल्ली अभी खेर दिए यहाँ पर, विकेटों से टकराई गेंद, एक और बल्लेबाज बने चलते, तू चल मैं आया। इस स्थिति में फिलहाल एक के पीछे एक विकेट। तो चलिए नए बल्लेबाज यहाँ पर बात करेंगे। शशिकांत, यस यस रिबाल सर।
आदरणीय सन्माननीय वैद्यकीय क्षेत्रातील एक नाव अर्थातच आपल्यासमोर येत आहे. डॉक्टर मोहसिम अख्तर साहेबांचं इथे शुभागमन झालं. डॉक्टर आपलं सहर्ष स्वागत. सुकापूर प्रीमियर लीग अर्थातच SPL मध्ये आपलं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर उमेशजी भोसले साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर अख्तर साहेबांचं शुभ सन्मान करावा. मोहसिम अख्तर. डॉक्टर सर, आपका तहे दिल से शुक्रगुजार हूँ. हमारे SPL में आए आप और हमारे SPL के पूरी तरह से यहाँ पे रौनक ही चांद लगाते हुए इस SPL के लिए डॉक्टर मोहसिम अख्तर साहब की यहाँ पे उपस्थिति, यानी कि इनके लिए जोरदार तालियां होने दो दोस्तों. डॉक्टर मोहसिम अख्तर सर. मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी स्वागत होत आहे. एका बाजूला मॅच सुरू आहे, तर या मॅचचा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले डॉक्टर मोहसिम अख्तर सर, वैद्यकीय क्षेत्रातील एक प्रावीण्य असणारी व्यक्ती. बघा, या व्यासपीठावर कला, क्रीडा क्षेत्र, वैद्यकीय, वकील क्षेत्र, सर्व क्षेत्रातील मान्यवर पाहुणे पाहायला मिळाले. ही आहे या SPL ची ओळख. बॅक टू क्रिकेट. जाऊया पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूर यांच्याकडे. चलते मुकाबले की और शानदार गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी जिसे कहा जाता है. और हालांकि बात करेंगे योगेश भाग्यदेव होते तो जरूर कहते हैं चिकट्या बॉलर है, 1 रुपये का चॉकलेट नहीं दी, क्योंकि देखिए उतनी अच्छी गेंदबाजी कर रहे. सटीकता है इनके पास. एक और बेहतरीन लाउड अपील, बल्ले को चूमती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. एक और बड़ा झटका लगता हुआ मैदान के अंदर. एक के पीछे एक मैदान में बल्लेबाज आ रहे, पंचिंग कर रहे और मैदान छोड़ रहे. एक और विकेट का पतन. आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं बघा, सिंहगड चॅम्पियन्स टीमसाठी खूप शुभेच्छा आलेल्या आहेत. अजून मॅच बॅलन्स आहे, सुरुवाती नाही, तर ज्ञानेश्वर पाटील यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात झाली आहे, कारण सिंहगड चॅम्पियन्सकडे सर्वांचं लक्ष आहे. एक गेंद शेष इस सत्र की आखिरी गेंद थी शायद. यहाँ पर देखिए ऑन साइड पर खेला फील्डर वहां पर मौजूद, वाइड लॉन्ग ऑन पर दूसरे के लिए पलटे और देखते देखते 2 रन मुकम्मल. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट का नजराना पेश करते हुए ओवर की समाप्ति, साथ ही साथ पहले सत्र का खेल समाप्त. और पहले सत्र की बात करेंगे यहाँ पर 30 रन 31 का एक आसान सा लक्ष्य. यहाँ पर टॉस की प्रक्रिया पूरी होगी. वहां पर हमारे मुख्य अतिथि मंच पर हमारे साथ रिवॉल्व मात्रे सर. डेफिनेटली प्रथमेश ठाकूर, आपण टॉस करून घेऊया. सिंहगड चॅम्पियन्स विपक्ष देवगड हिरोज. चला टॉससाठी यायचं आहे. देवगड हिरोज आणि सिंहगड चॅम्पियन्स, एक बिग फाईट, ज्या लढतीकडे सर्वांचं लक्ष आहे. काल जसं रायगड किंग्सकडे सर्वांचं लक्ष होतं रोशनदादा, तशीच ही लढत आहे. काल सर्वांचं लक्ष रायगड किंग्सकडे होतं. हरवण्यासाठी 90% या मैदानावर 90% फक्त 12 खेळाडू त्यांचे आणि कॉमेंटेटर अंपायर्स फक्त तुमच्या बाजूने होते, कारण आम्हाला एक टीम लवकर दुसऱ्या 2-3 मॅची वाचल्या होत्या. त्यामुळं फक्त तुमच्या विरोधात सर्व या मैदानावर 99% जनता होती. कोंढाणा फायटर्स आणि रायगड किंग कालचा जो मॅच झाला, पुन्हा एकदा तसाच हा सामना आपल्याला पाहायला मिळेल पुढील लढत. आणि खरं तर राजेशजी पाटील त्या संघाचे संघमालक, हा तेही खरं तर राजेशजी पाटील कदाचित काल अनुपस्थित होते, परंतु मॅच खूप रंगतदार झाली होती. तर हिटर राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. सिंहगड चॅम्पियन्स विपक्ष देवगड हिरोज. हरिहर हिटर्स टीमचे ओनर राजेशजी पाटील आणि PK भाऊ अर्थात प्रभाकरजी केणी. प्रभाकरजी केणी या गावचे एक तर सामाजिक कार्यकर्ते आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. खेळाची अजूनही आवड आहे, 40+ मध्ये क्रिकेट खेळतायत. उद्या मात्र ते मैदानावर थेट उत्कृष्ट बेस्ट किपिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतील.
तर जयवंतजी बेळेसाहेब आणि प्रभाकरजी केणी त्यांच्या समवेत राजेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. सिंहगड चॅम्पियन्स विपक्ष देवगड हिरोज. घे महेश दादा, घे महेश केणी. देवगड हिरोजचेच ओनर प्रभाकरजी केणी. बघा देवगड हिरोजचे खरं तर मालक आहेत. देवगड हिरोजचेच ओनर प्रभाकरजी केणी आणि सिंहगड चॅम्पियनचे ओनर महेश केणी. टॉस का बॉस, नाणेफेकीचे निर्णय महेश केणीच्या संघाकडनं, अर्थातच सिंहगड चॅम्पियन्स. आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढील लढत असेल सर्वांना पाहण्यासाठी आणि मग कोणता संघ देव पाण्यात ठेवणार या पुढील लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा लोहगड ग्लॅडिएटर्स टीम, ज्या टीमनं एक सामना जिंकला त्यामुळे हा सामना त्यांना जिंकावाच लागेल. हरिहर हिटर्स टीमचा विचार केला तर त्यांनी एक सामना जिंकला, हा मॅच जिंकावाच लागेल. दोघांपैकी कोण जिंकेल त्याच्या नावावर दोन विजय त्यांच्या नावावर लागतील. परंतु पुढच्या मॅचची वाट पाहावी लागेल, ती फार इम्पॉर्टंट असेल. तर पुन्हा एकदा चलो दोस्तों, बिल्कुल चलते सेकेंड इनिंग में फिर से जुड़ेंगे हमारे साथ प्रथमेश ठाकुर, जिनकी मीठी आवाज़ आपके पास पहुंचेगी, एक बेहतरीन हिंदी मराठी के कमेंटेटर. चलो प्रथमेश चलते हैं मैदान की ओर. आइए रिवाजी मात्रे सर, आपका तहे दिल से स्वागत हमारे कमेंट्री बॉक्स में. तो चलिए खेल का दूसरा पड़ाव, दूसरा सत्र. 31 रनों का टार्गेट, 31 धावांचं टार्गेट डोळ्यापुढे ठेवून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला अनंता आणि दुसऱ्या बाजूला अनुज. पहिला चेंडू वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतो. 31चा पाठलाग काही सोपा नसणार आहे सांगत असताना डॉट बॉल न केल्या सुरुवात. गोलंदाजी मार्क पर षटक क्रमांक पहिलं आणि गोलंदाज कल्पेशला आपण पाहतोय. कल्पेश आहे गोलंदाजी मार्क पर. पुढचा बॉल वेगवान भन्नाट गती, प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन नियंत्रित गोलंदाजी कशी करावी याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना कल्पेशला आपण पाहतो. योग्य टप्पा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी. खरं तर कमी दाबांचं जेव्हा तुम्हाला रक्षण करायचं असतं तेव्हा मात्र अशा प्रकारची गोलंदाजी होणं फार महत्वाचं आहे. पुन्हा एकदा वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय बॉल. आणखीन एका डॉट बॉलचं पदरोधार आपल्याला पाहायला मिळेल. वाळवंटात अगदी गोडभर पाणी मिळावं अशी परिस्थिती सध्या सुरू आहे. नक्कीच, कारण जवळजवळ 43°C तापमान असल्यावर पाण्याची पूर्तता करावीच लागेल. पाणी फार इम्पॉर्टंट आहे. वाळवंटामध्ये जर गेलं ना, आपण उंट हा प्राणी नाही आहेत जो वर्षभराचा पाणी एकत्र साठवून ठेवतो आणि त्यानंतर मात्र तो पाणी जिरवला देखील जातं. त्या प्राण्याचं एक कौतुक करावं लागेल, कारण ती ओळख केलं आहे उंटाचं. कारण वाळवंटामध्ये उंट हे प्राणी जास्त पाहायला मिळतात. येस, डेफिनेटली. तशी काही सुविधा इथे नाहीये, त्यामुळे आता उंटासारखं तर नाही, पण मिनिटाला पाणी लागतंय. टप्पा खात असताना बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खऱ्या अर्थानं विजयाचं स्वप्न पाडणारा हा चौकार. परंतु षटकारासाठी पारितोषिक आलंय राजेशजी पाटील, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी सरपंच आहेत अर्थात योगिताताई पाटील. राजेशजी पाटील यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस. क्या बात आहे. आणि उदयजी मस्कर यांच्याकडनं 200 रुपये. नेताजी पाटील या मैदानावर मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. नेताजी पाटील आपली जागा खरी तर व्यासपीठावर आहे. तुम्हालाही राजेशजी पाटील आणि महेशजी पाटील आमंत्रित करतायत की आपण या व्यासपीठावर यावं. मोस्ट वेलकम नेताजी पाटील. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज कल्पेश तयार होतोय. ओ बॅकचेस बॉल अबेमध्ये आणि बॉल डिक्लेअर झोन मध्ये देखील मागे घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकदा मिळेल. धावा फलक सध्या सिंगलच्या मदतीने पुढे. टोटल 5 वर. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 5 ऑन बोर्ड विदाउट लॉस व्हाईल बॅटिंग इन सेकंड सेशन. त्याचं दुसरं सत्र. नुकताच 14 तारखेला छावा चित्रपट रिलीज झाला. प्रत्येक हिंदूंनी आवर्जून तो चित्रपट पाहावा. मला खरं तर छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकांना किंवा त्यांच्यामधील सिनेमातील कलाकारांनी काही कोणत्याही प्रकारे मानधन दिले नाही आहे. मी कोणत्याही प्रकारे त्या चित्रपटाचं प्रमोशन करत नाही, पण हिंदूंनी तो खरं तर चित्रपट आवर्जून पाहावा. चित्रपट पाहिल्यानंतर चित्रपट गृहातून बाहेर येताना
मुखातून एक शब्दही बाहेर पडत नाही, निशब्द वातावरण पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळतं. तळपायाची आग अक्षरशः मस्तकात जाते, कारण जे काय घडलं राजासोबत पुढच्या 20 पिढ्यांना करता औरंगाचा माझा राजा सापडला नसता, पण आपलेच फितूर होते. त्यामुळे लक्षात ठेवा नेहमी गोष्ट, जे आपले वाटतात खास तेच जलतान रास. म्हणून म्हणून तर शिवाजी महाराजांनी एक वाक्य सांगितलं प्रथमेश, की आपल्या सोबत असणारी जी फौज आहे ना, त्या फौजेमधील ती फौजेची संख्या मोजू नका, तर त्यामधील फितुरांची संख्या मोजा, तरच तुम्ही यशस्वी व्हाल. आणि हेच फितुरान मुलं खरं तर संभाजी शंभूराजांना पकडण्यात आलं. आणि खरं तर माझ्या कुटुंबानं देखील थेट त्या चित्रपटाचा आनंद घेतला. परंतु इथे मात्र हा येतोय छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. षटकार. महाराष्ट्राची मायभूमी सांगे रुबाब त्याचा. खरं तर 350 वर्षानंतरही ज्या राजाची गाथा अभिमानानं आम्ही सांगतो, तो राजा शिवछत्रपती. मी आवर्जून एका गोष्टीचा उल्लेख करेन. फटका चांगला यावेळेस, बॉल मागेच चालला. या बॉल नंतर मी उल्लेख करेन रिवॉल्व सर, की खरं तर ज्यांचं नखभर आहे ना, ज्यांचं नखभर आहेत ते हातभर सांगतात, पण माझ्या राजाचं आभाळभर आहे, पण सांगायला कुठेतरी आम्हीच कमी पडतो. या गोष्टीची नेहमी खंत आम्हाला वाटते. त्यामुळे महाराजांबद्दल सांगू तितकं कमी आहे. अगदी अगदी बरोबर आहे, कारण इतिहास बरेच जण विसरत चाललेत, परंतु हा इतिहास तुम्हाला अगदी मालिका चित्रपट आजकाल सहज सोपं झालं आहे. बघा, अगदी टी व्हीवर तुम्हाला सहज मालिका यूट्यूबवर देखील पाहायला मिळत आहेत. त्यातूनही आपण इतिहास समजू शकतो. खूप चांगला विषय छेडलाय. परंतु जर मैदानावर जर आपण खेळ पाहिलात ना, तर लोहगड ग्रॅडिएटर्स आणि हरिहर हिटर्स टीमच्या दोन्ही संघाचा विचार केला तर हरिहर हिटर्स टीमचे ओनर राजेजी पाटील यांनी खरं तर त्यांना प्रोत्साहित केलंय. खेळाडूंना षटकारासाठी 500. उदयजी आणि क्लीन बोल्ट. येस यू मिस, आय विल डेफिनेटली हिट सांगत असताना गोलंदाजाने केलाय फलंदाजाला त्रिफलाचीत बाद. फुलटॉस. वन्स अगेन फुलटॉस. गुडघा खेळपट्टीवर टेकून अगदी भिरकावून देण्याचा प्रयत्न करत असताना बॅट्समन हुकतोय चुकतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या स्थिर. ती फक्त अवघ्या धावफलकावर लागल्या गेल्या आहेत त्या 1 गडी बाद 13 धावा धावफलकावरती. फटका चांगलाय, हवेत खेळलाय, होऊन वाराचा लाटांवर स्वार. चेंडू चाललाय सीमा पार. ऑफिशियल कॅमेरामॅनला जाग करणारा हा येतोय दमदार, शानदार, असरदार, रुबाबदार, वजनदार, हाय अँड हँडसम षटकार. मारल्यावर जातात रिबॉल सर, ठीक आहे, पण विकेट गेल्यावरती यदा कदाचित तिथे नाचायला गेले तर बॅट्समनने उपटी घालायला नको म्हणजे झालं. डॉरेमॉन. खूप चांगलं संगीत होतं. या संगीतानं खरं तर आजकाल लहान मुलांना नाही तर स्त्रियांना देखील वेड लावलंय. धावसंख्या धावफलकावर 13 नंतर षटकार आल्यानंतर किती झाल्या? 19. हां, सांगायची गरज नाही आहे. कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, जसा विशू कोहली आमचा कॅल्क्युलेशन करतो. गणित खूप चांगलं आहे त्याचं. पैकीच्या पैकी 100 पैकी 100 गुण मिळालेत त्याला. विश्वनाथ कोहली, विशू कोहली. आहा, भिरकावून दिला. डीप बॅकवर्ड्स केलेला, एखाद्या कानसालीत लावावी तसा हा फटका ठोकलाय. डीप बॅकवर्ड्स केलेला चौकार.
जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 23 या आकड्यावर करायचे आहेत. आपण बघितलं तर अवघा लोस्कोरचा मॅच आहे. फक्त 31 करायच्या होत्या. आता राजेजी पाटील यांचा संघ थोडासा स्वावस्थेत. ओ काय क्रॅडिकल हिटिंग करतोय हा. पंच खूप चांगला आहे. अगदी स्टँड अँड डिलिव्हर डिस्पॅच करत असताना बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखी येतील 2 धावा. आता टाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झालाय खेळाडू कक्षातून. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. करायच्या आहेत 31 धावा. तिसरे षटक सुरू आहे म्हणजे मॅच मध्ये येणार मजा. फक्त आणि फक्त आता 6 धावांची गरज. हा मॅच मध्ये बॅटिंग टीम फ्रंट फुटला आलेली तुम्हाला पाहायला मिळेल. ओ मिस केला बॅटरने पूर्णपणे. अंपायर सिग्नल डिक्लेअर झोन मध्ये बॉल. एक धाव मिळेल. 22 स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट झालेली आहे. म्हणजे हरिहर हिटर्स आता विजयाच्या उंबरट्यावर आहे. म्हणजेच आता पुढच्या मॅचची त्यांनाही वाट पाहावी लागेल. पुन्हा एकदा देव पाण्यात ठेवावे लागतील. हरिहर हिटर्स टीम जर जिंकला तर त्यानंतर खरं तर त्यांच्या समवेत जे 2 संघ असतील. 6 धावांची गरज. अजून मॅच बॅलन्स. सामना संपलेला नाही. मिळाली विकेट. कॉट बिहाइंड आणि फलंदाज होतोय इथे बाद. क्या बात आहे. हे षटकार ज्या पद्धतीनं आपण ठोकत असताना बॅट्समन पाहायला मिळत आहेत. इथून पुढे आता यशस्विनी उडी क्रिएशन प्रोफायटर शशिकांतजी पाटील सुकापूर यांच्याकडनं षटकार मारणाऱ्या फलंदाजाला 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात आहे. मॅच मध्ये बघा अजूनही ट्विस्ट खरं तर राहील. बाकी 6 धावांची गरज आहे. मॅच सोडायला तयार नाहीये लोहगड ग्लॅडिएटर्स टीम. त्यांनाही माहीत आहे की काल 10 बॉलमध्ये 5-6 धावा डिपेंड झाल्यात. त्यामुळे मॅच मध्ये अजूनही मात्र बॅलन्स आहे. 5 धावांची गरज. 26 धावा धावफलकावर लागले आहेत. अवघ्या 31 लक्ष होतं लो स्कोरचा मॅच आणि हरिहर हिटर्स टीम आता पुढे सरसावते विजयासाठी. डेफिनेटली आता 5 धावांची गरज राहिली आहे. सामन्यामध्ये आडव्या बॅटनं हल्ला करायचा होता. संपर्क नाहीये. फलंदाज हुकला रे हुकला. लगेचच पंचाकडे वाईटची अपील करतात. हा डेफिनेटली हीच खरी खेळाडूची परत एक ओळख असते. कदाचित काहीसा प्रेशर अंपायरवर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. द्वारकानाथ सोरगे यांच्याकडे भरपूर अनुभव आहे टेनिस क्रिकेट खेळण्याचा. समोर दिलाय विकेट किपर परंतु बॉल इथे बॅटला स्पर्श होऊन गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक विकेट नंबर 1 मागून 1 प्राप्त होताना 6 गडी मात्र तंबूमध्ये परतलेत. आता गरज आहे 6 बॉल 5 धावांची. अक्षरशः आता दोघं डॉरेमॉन पिकाचूची पॅन्ट खूप मागली आहे. कुठं गेलता शेतामध्ये काय उकलन काढायला गेलता का? डोरेमॉन दिवसेंदिवस पातळच होत चाललाय. कुपोषित डोरेमॉन आहे आमचा. क्या बात आहे. पारितोषिक जमा होत आहे. कॅश प्राइज येते आमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. उदयजी मस्कर यांचेही 200 रुपयाचं पारितोषिक आलं जे षटकार ठोकलं होतं या अगोदर. आणि इथून पुढे आता नक्कीच षटकार मारणाऱ्या फलंदाजाला हे पारितोषिक दिलं जाईल. 5 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ शिल्लक. 6 बॉल 5. पहिला बॉल पहिलाच बॉल. बॅट चेस बॉल अवेत आणि बौऱ्यासारखी गरकन गिरकी घेतली चेंडूने. बॉल मागे आलाय. पंचांचा इशारा पाहावा लागेल. 1 धाव डिक्लेअर 1 रन झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता. काल ही मॅच असाच रंगतदार झाला होता. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी अंगावर शार निर्माण करणारा हा सामना तुम्हाला पाहायला मिळाला. तसंच काहीतरी चित्र पाहायला मिळेल का? तोच मॅच पुन्हा एकदा पुनरागमन करेल का? 5 बॉल 4. ओहो लवली बॉल.
इथे काय घडतंय मैदानावर अशाभूत नजरेनं पाहिलं जातं सातत्यानं बॅट्समन कडनं की हा वाईड आहे की नाही आहे, परंतु इथे हा योग्य बॉल योग्य दिशा. आता 4 बॉल 4 रन्स. विशी कोहली मागून आता मात्र अनुमान लावतात, प्रेडिक्शन लावतात, भाकीत करतात, पण खऱ्या अर्थाने 4 चेंडू 4 धाबांची गरज आहे. या केपटीनं गोलंदाजांना काल देखील साथ दिले. पुन्हा एकदा असंच काही चमत्कार गोलंदाज करेल का? 4 बॉल 4. फटका चांगला खेळलाय, लॉंग दी कापेटे कंप्लीट केले, सेकंड साठी पलटतील. बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. वॉट अ सुपर रनिंग बिटवीन द विकेट, वॉट अ फॅन्टॅस्टिक रनिंग बिटवीन द विकेट. 4 ची गरज होती, 2 मिळाल्या. 3 चेंडू 2 धावांची गरज. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अंगावरती शहारा आणणारा आणि स्पंदन निर्माण करणारा सामना हृदयामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः प्रथमे धावून धावा घ्याव्या लागतायत आता, कारण धावूनच घ्यावे लागतील, कारण 3 चेंडू आणि 2 धावा. धाबांसाठीची धाव पाहायला मिळते मैदानामध्ये. 3 बॉल 2. पुढचा बॉल आडव्या बॅटनं हल्ला केलाय, बॉल बेमध्ये फिल्डर तिथे आहेत. वाऱ्यासोबत एका क्षणाला असं वाटलं बॉल बाहेर जाईल, पण क्षेत्ररक्षकानं झेल टिपलाय. बात आहे, खरंच रंगात आली आहे मॅच तर रंगात आले. आमचे डोरेमॉन देखील रंगात आलेत, बिकॉज यू दोघे रंगात आलेत आणि मॅच ही रंगात आली. प्रथमेश आता मी तर म्हणेन फलंदाजाने कुठेतरी लवकरात लवकर मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न केला आणि ते अंगलट आलंय. आता मात्र 2 बॉल 2 रनची गरज. 2 चेंडू 2 धावा. बघा, सेन्सिबल क्रिकेट फार महत्वाचं. आम्ही नेहमी सांगतो की प्रत्येक बॉलवरती तुम्ही चौकार षटकार माराल असंच नाही, प्रत्येक बॉलवरती चौकार षटकार मारणं हे मॉडर्न डे क्रिकेट मानलं जातं. पण खरं क्रिकेट खरं तर तुम्हाला शांततापूर्वक देखील खेळता यायला हवं. जिथे सुईने काम चालेल तिथे तलवार का, हा प्रश्न नेहमी उच्च विचारला जातो. 2 बॉल 2. शक्ती